आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हणतात। श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते। दीप अमावस्येच्या दिवशी सकाळीच घरातील दिवे समया निरांजने घासून पुसून स्वच्छ केले जातात। दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते। पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून प्रज्वलित करून ही दीपपूजा केली जाते। काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांचीही पूजा केली जाते। हळद कुंकू फुले अक्षता वाहून पूजा करण्यात येते। अनेक जण कणकेचे उकडलेले दिवे बनवून त्यांचा नैवेद्यही दाखवतात। सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते। अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळले जाते। आणि आता ऐकूया दिव्यांची कहाणी। तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी 2 मुले होती। लहानपणीच दोघांनी असं ठरवलं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या। पुढे गौरीला 3 मुली व विनीतला 3 मुले झाली। गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते। गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती, परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला। भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या 2 मुलींची लग्न श्रीमंताच्या घरात केली। नंतर सगुनेचा विचार करू लागली। गौरीने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुनेला वाईट वाटले। तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले। गौरी तिच्यावर संतापली, परंतु तिने हे का सोडला नाही। लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली। गरिबीतच संसार सांभाळू लागली। एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडित अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली। अंगठी घेऊन घार सगुनेच्या घराच्या छपरावर येऊन बसली। ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली। नंतर सगुनेला मिळाली। ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली। राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग असे सांगितले। सगुनीने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नये असा हुकूम काढा। राजाने तसे केले। मग शुक्रवारी सगुनीने सर्व घरभर दिवे लावले। तिने उपवास केला। राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते। आपल्या दोन्ही धीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल। त्याप्रमाणे त्यांनी केले। अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अलक्ष्मी घरातून निघून गेली। या घटनेमुळे सगुनेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले। राज्यातील लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले। अशी ही कथा दीप अमावस्येसाठी आहे।